नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय मटणची भाजी। त्यासाठी मी काय केले, अर्धा किलो मटण घेतले। त्यामध्ये टाकते मीठ, हळद, अद्रक लसूणची पेस्ट। हे टाकून मी काय करते, मिक्स करून घेते सगळं। 2 मिनिटं बाजूला ठेवू। हे डाळ आहे माझ्याकडे, रश्श्यासाठी मी काय करते, हे डाळची बुकटी करून घेते, मिक्सर मधून बारीक करून घेते। डाळवेचं पीठ बारीक करून घेतले। आणि हे खोबरं आहे माझ्याकडे, मी काय करते, अगोदरच खोबरं ना गॅसवर भाजून त्याची बारीक बुकटी करून ठेवत असते। मग कधी बी काळ्या मसाल्याच्या भाजीला टाकायला पटकन बरं पडतं। मग तेल टाकते, म्हणजे शिजून घेते मी मटण। कांदा, 1 हिरवी मिरची टाकते त्याच्यात। कांदा चांगला परतून घेऊ। थोडीशी कोथिंबीर टाकते त्याच्यावरून। थोडंसं तेलात छान परतू देऊ, नंतर थोडं गरम पाणी टाकू। थोडंसं गरम पाणी टाकते मी, त्याला पाणी सुटतं पण थोडं टाकते, म्हणजे चांगलं शिजेल मटण। झाकण लावून 5 शिट्ट्या करून घेऊ आपण। मस्त शिजलंय मटण। आता फोडणीसाठी तेल टाकते मी कढईमध्ये। अद्रक लसूणची पेस्ट टाकते त्याच्यात। मी फक्त हा काळा मसाला टाकणार आहे, बाकी काही सुद्धा टाकणार नाही त्याच्यामध्ये। टाकूया मटण। त्याच्यात टाकते हे खोबरं, थोडंसं पुदिना कोथिंबीर टाकते त्याच्यात। मटण छान परतले आता काळ्या मसाल्यात। त्याच्यामध्ये डाळव्याचं हे पीठ मिक्स करते मी ह्याच्यामध्ये। केलेलं पाणी हे सोडते। हे बघा मटणची भाजी। लाईक करा, कमेंट करा, कशी झाली ते सांगा। तुम्ही पण करून बघा।